नमस्कार, मी आहे साक्षी. वेलकम बॅक टू माय चॅनल वंडर साक्षी व्लॉगमध्ये. सो आज दिवसभरचा तर काही व्लॉग नव्हता, म्हणून मग आज रात्री मी दाल तडका ही रेसिपी बनवली होती, म्हणून मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिले दाल तडकासाठी मी कांदे आणि टोमॅटो हे बारीक चिरून कापून घ्यायचे. तर आता तुम्हाला जसे व्हिडिओ दिसत आहे, मी आता पहिले कांदे कापते. कांदे चे सगळे सालपटा काढल्यानंतर आता कांदे मी असे बारीक बारीक चिरणार आहे. म्हणजे ही एकदम बेसिक रेसिपी आहे. तुम्हाला कधी पण असं झटपट म्हणजे वरण असेल, काही भाजी नसेल, तर तुम्ही दाल तडका बनवू शकता. त्यानंतर मी असे टोमॅटो बारीक कापले आहे. त्यानंतर 2-3 मिरच्या अशा बारीक कापल्या. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि त्याच्यात आपल्याला गॅस जाळून मग आपल्याला त्याच्यात तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर थोडंसं तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरे टाकायचे, मोहरी टाकायची. जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले मिरच्या थोड्या फ्राय होऊन द्यायच्या. कधी काय होतं, आपण मिरच्या फ्राय नाही करत, तर म्हणून सगळ्यात पहिले आपण तेलात मिरच्या फ्राय करून घ्यायच्या. तर मिरच्या फ्राय केल्यानंतर आता ह्याच्यात मी कांदे टाकत आहे, बारीक कापलेले. कांदे आणि टोमॅटो तुम्हाला एकत्र टाकू शकतात, पण मी पहिले कांदे फ्राय करून घेते चांगले तेलात, मग टोमॅटो फ्राय करते. तर आता सगळ्यात पहिले तर कांदे चांगले मस्त फ्राय होऊन द्यायचे. तर गॅस एकदम मीडियम करायचा आणि त्यावर आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. मीठ मी पहिलेच टाकते, कारण की मिठाने लवकर कांदे शिजतात. तर मीठ सगळ्यात पहिलं टाकल्यानंतर त्याला मी चांगलं मिक्स करून घेते कांद्याला. तर त्यानंतर मी कुकरला 2 वाटी तूर डाळ, 1 वाटी मूग डाळ आणि थोडेसे मसूर डाळ असे टाकून 2 शिट्ट्या मोठ्या गॅसवर आणि 3 शिट्ट्या लहान गॅसवर असं मी शिजवून चांगलं घेतलं आहे याला. त्याला आपल्याला पहिले चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याच्यात गरम पाणी टाकून परत एकदम मिक्स करायचं आहे. तर आता आपले कांदे झालेले आहे चांगले फ्राय. तर कांद्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहे आणि टोमॅटोला आपल्याला चांगलं आता ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर टोमॅटो आपल्याला खूप सॉफ्ट होईपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी थोडंसं पाणी टाकलं होतं ह्याच्यात आणि त्यात कांदे टोमॅटो शिजवले होते. जसं मी कालच सांगितलं, जेव्हा तेल आपण कमी वापरतो तेव्हा कांदे टोमॅटोमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला आपण मस्त शिजवून घ्यायचं. तर आता कांदे टोमॅटो शिजल्यानंतर मी मसाले सगळे एकत्र करत होती. सगळ्यात पहिले मी मॅगी मसाला टाकला आहे. मॅगी मसाल्याने खूप छान चव येते. वरनं तर आम्ही खूप स्पेशली टाकतो. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची त्याच्यात. थोडीशी हळद, नंतर थोडंसं किचन किंग मसाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात सांबार मसाला टाकायचा आहे. सांबार मसाला म्हणजे ऑफकोर्स आम्ही वरणात सांबार मसाला टाकतोच, त्याच्याने पण खूप छान चव येते. तर आता सांबार मसाला टाकल्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला आपल्या कांदे टोमॅटोमध्ये टाकून द्यायचे शिजलेल्या आणि त्याला मसाल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याच्यात कांदे टोमॅटोमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं सगळं चांगलं. तर काल माझा थोडासा बूट चिरला होता, म्हणून मी त्याला आता पट्टी लावली होती.
तर असे कांदे टोमॅटो चांगले मसाला आणि कांदे टोमॅटो सगळे एकत्र झाल्यानंतर आपलं जे वरण होतं ते सगळं आता त्याच्यात टाकून आता हे सगळं आपल्याला एक चांगलं मिक्स करायचं, 2-3 मिनटं हलवायचं आहे. एक चांगलंच मिक्स झालेलं आहे आपल्याला. आणि आपल्याला एक या 2 उकळीपर्यंत ह्याला आपल्याला तसंच ठेवायचं आहे ते गॅसवर. तुम्ही स्लो गॅसवर थोडंसं मीडियम गॅस ठेवायचा, फास्ट नाही ठेवायचा. मीडियम गॅसवर आपल्याला याला 1-2 उकळी येईल, कारण की ऑलरेडी वरण आपलं शिजलेलंच असतं. फक्त एक उकळी येण्यासाठी आपल्याला त्याला गॅसवर ठेवायचं. तर आता जे कुकरमध्ये थोडंसं चिटकलं होतं वरण, ते मी त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून आता एकत्र करून घेतलं आहे. तर आता असं बघा एक उकळी आली आहे वरणाला. आता त्याच्यात मी आमचूर पावडर टाकते. आमचूर पावडर तुम्ही काही लोक चिंच टाकतात, चिंचने एक असं थोडंसं आंबटचं टेस्ट येते. पण आता चिंच नव्हती अवेलेबल म्हणून मी आमचूर पावडर टाकली त्याच्यात. अशी आमचूर पावडर टाकल्यानंतर आपण एकदा परत एक मिक्स करून घ्यायचं. तर आता आपलं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची अशी वरतून गार्निश करायला. तर एक बघा तुम्ही छान लुकच आलेला आहे आपल्याला तडक्याच्या वरणाला. आता जसं हे दाल तडका आहे, तर आपल्याला आता एक तडका पण बनवायचा. आता ही दाल आपली रेडी झाली, आता ह्याच्यावरचा तडका आपल्याला बनवायचा आहे. तर आता तडक्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक तडक्याचं एक भांडं घ्यायचं आहे. तडक्याच्या भांड्यात मी तेल टाकलं 1 चम्मच. तुम्हाला जेवढं चम्मच तेल वापरायचं आहे तुम्ही तडक्याला वापरू शकता. मी 1च चम्मच वापरलं आहे. तर त्यात मी लसूण आणि एक लाल मिरची टाकली आहे, सुकी लाल मिरची. लसूण आणि सुकी लाल मिरची चांगली फ्राय होऊन द्यायची त्या तेलामध्ये. कधी ते लसूण कच्चे राहतात तर चांगली टेस्ट येत नाही, म्हणून थोडंसं लसूण चांगले फ्राय करून घ्यायचे तेलात. तुम्ही थोडंसं ब्राऊन कलर आला ना त्यावेळेपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचे आहे तेलमध्ये लसूणला. आठवण देऊन काय फायदा. तर असं आम्ही हलवून घेते तेल सगळं, म्हणजे सगळीकडे लागायला पाहिजे. लसूण सगळे चांगले मिक्स होऊन जायला पाहिजे तेलमध्ये. 2-3 मिनटं तर लागतं लसूणला चांगलं फ्राय व्हायला. कधी काय होतं आपण खूपच फास्ट गॅसवर तेल लावून देतो आणि ते लसूण सगळे जळून जातात. पण स्लो गॅसवरच आपण लसूणला चांगलं फ्राय करून घ्यायचं. तर आता लसूण फ्राय झाल्यानंतर आता त्याच्यात हिंग टाकणार आहे मी. आता तडक्यात आपण हिंग टाकतो, तर हिंग टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकून सगळं हे तडकाचं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचा. आणि आता हे सगळं आपल्यात दालेत टाकायचं. ती होती आजची रेसिपी.